विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मेला संपुष्टात येतोय। भाजपच्या वाट्याला 5, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादीला 1 जागा मिळू शकते, तर महाविकास आघाडीला देखील 1 जागा मिळणार आहे। राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मतं आहेत आणि अशातच महायुतीनं आणखी उमेदवार देण्याचं ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच आहे। 2.5 वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांचीही लवकरच निवडणूक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानं विधान परिषदेच्या 17 जागा भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। 17 मतदारसंघांमधील निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल। राज्यातील मागील 4 ते 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या 3 महिन्यात राज्यातील 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या। या संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये 17 सदस्य पाठवले जातील। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि त्यानंतर ज्या 17 जागा आहेत ज्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातून येतात त्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील लवकरच जाहीर होऊ शकतो। त्या निवडणुका लवकरच होऊ शकतात अशी आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली। त्या जागा कधीपासून प्रलंबित होत्या तर जवळपास 2.5 वर्षापासून या जागा प्रलंबित होत्या। त्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतून नगरसेवक मतदान करतात आणि आमदार जे आहेत ते निवडून जातात। अर्थात लवकरच निवडणूक जाहीर होतील। मात्र आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये अनेक जण जे आहेत ते इच्छुक आहेत विधान परिषदेवर जाण्यासाठी, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी म्हणावी लागेल। नक्कीच धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड या विधान परिषदेच्या 17 जागांवर निवडणूक होणार का हा सवाल आहे। यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांचाही यात समावेश आहे। नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि नागपूर या विधान परिषदेच्या 17 जागांवर निवडणूक होऊ शकते। धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, संभाजीनगर आणि जालना